विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणसंकीर्तन या कृष्णराव केळुस्कर लिखित चरित्र पाठाचा विचार आपण मागील काही तासिकांपासून करत आहोत. या अगोदरच्या 2 तासिकांमध्ये आपण या पाठाचं वाचन केलेलं आहे. तुम्हाला याची कल्पना आहे की हा पाठ मुळात खूप मोठा आहे, म्हणून आपणाला 2 भागात त्याचं वाचन करावं लागलं आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण या पाठाचं विवेचन आणि विश्लेषण करणार आहोत. अर्थात केवळ एका तासिकेमध्ये या पाठाचं विवेचन विश्लेषण ही अवघड गोष्ट वाटली तरी सुद्धा आपण एका तासात हा पाठ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. याचं कारण म्हणजे या पाठाचं विवेचन विश्लेषण करत असताना तुम्ही निदान एकदा तरी हा पाठ वाचलेला असला पाहिजे, ऐकलेला असला पाहिजे. यासोबतच आपली परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची होणार असल्या कारणाने जोपर्यंत तुम्ही या पाठाचं वाचन आणि अवधानपूर्वक श्रवण करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला हा पाठ नीट कळणार नाही. अगदी परीक्षेच्या तोंडावरती घाईघाईनं ते पाठ वाचायचे आणि ऐकायचे, या माध्यमातून या घाई गडबडीतून तुम्ही जर परीक्षा देण्याचा प्रयत्न केला तर परीक्षेतील तुमचं एकंदरीत जे गुणक्रमण आहे ते मात्र चांगलं राहणार नाही. तुमचा परफॉर्मन्स हा सर्वसाधारण राहील. मागच्या सत्रातील एकंदरीत तुमचा जो सगळा निकाल लागल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण जितका अभ्यास करायला पाहिजे, जितका वेळ द्यायला पाहिजे, जेवढं वाचन करायला पाहिजे, एखादा घटक कळाला नाही तर त्याबद्दल ज्या शंका विचारायला पाहिजेत त्यामध्ये आपण कमी पडलोय हे तुमच्या लक्षात येईल. ही कसर भरून काढण्याची संधी आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मिळालेली आहे. म्हणून मी तुम्हाला आग्रह करेन की प्रत्येक पाठाच्या वाचनाचे व्हिडिओज तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचे आहेत. नंतर तो पाठ नीट व्यवस्थितपणे वाचायचा आहे आणि विवेचन विश्लेषणाच्या व्हिडिओच्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाचनाची भर टाकून तुम्ही तो घटक नीटपणानं समजून घ्यायचा आहे. माझी अपेक्षा आहे की मी जे काही सांगतो आहे ते तुमच्यापर्यंत नीट पद्धतीनं पोचत आहे. पण तरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या गुगल क्लासरूम वरती विचारू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुप वरती पण तुम्ही विचारू शकता. मी या पाठाच्या विवेचन विश्लेषणाकडे वळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणसंकीर्तन या पाठाचं विवेचन विश्लेषण आपण करणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या पाठाचे लेखक कृष्णराव केळुस्कर हे आहेत. ते मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत. हा आपल्या परीक्षेसाठीचा एक महत्वाचा प्रश्न होऊ शकतो. आद्य शिवचरित्रकार या शब्दावरती थोडं जास्त लक्ष द्या. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी प्रेरणादायी स्वरूपाचं खूप सारं लेखन केलेलं आहे. पण त्यांची दुसरी एक ओळख आहे ती म्हणजे गुरुजी. कारण गरिबीमुळे इच्छा असूनही उच्च शिक्षण न घेता त्यांनी अध्यापनाचं काम केलं. त्यांची ही जिद्द खूप महत्वाची आहे, म्हणून त्यांना नुसते केळुस्कर किंवा कृष्णराव केळुस्कर या नावाने संबोधले जात नाही, तर केळुस्कर गुरुजी या नावाने त्यांना संबोधले जाते. हाही भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. आध्यात्मिक ज्ञान रत्नावली या मासिकाचं संपादक पद त्यांनी दीर्घकाळ स्वीकारलं आणि खूप महत्वाचं लेखन त्यांनी केलं. मित्रांनो, ही पण गोष्ट लक्षात असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या बुद्धचरित्राने प्रेरणा दिली आणि बाबासाहेबांचा बुद्ध धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, ते पुस्तक कृष्णराव केळुस्कर गुरुजींनीच लिहिलेलं होतं. गौतम बुद्धाचे चरित्र असं त्याचं नाव. याच्याशिवाय तुकाराम बाबांचे चरित्र, ज्या चरित्राचा आपण अभ्यास करतो आहोत ते शिवाजी महाराजांचे चरित्र, भगवद्गीतेवरती पण त्यांचा एक महत्वाचा ग्रंथ आहे, फ्रान्सचा जुना इतिहास, सेनेको व एपिक्टेट
टेटस यांची बोधवचने अशी काही महत्वाची ग्रंथसंपदा त्यांच्या नावावरती आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की लेखकाचा परिचय तुम्ही काळजीपूर्वक वाचा, म्हणजे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षेची तुमची तयारी अगोदरपासूनच चांगली होईल. मी आता या पाठाच्या विवेचन विश्लेषणाकडे वळतो. आता मुळात या पाठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असणाऱ्या 12 गुणांचा परिचय लेखकाने आपणाला करून दिलेला आहे. या प्रत्येक गुणाचं विस्तृत स्पष्टीकरण शक्य नाही, म्हणून अगदी थोडक्यात कोणत्या गुणांबद्दल, कोणत्या वेगळेपणाबद्दल लेखकाने चर्चा केली आहे तेवढा भाग आपण मर्यादित वेळेत समजून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज हे मध्ययुगीन कालखंडामधले राजे होते, पण तरी सुद्धा ते नेमके कोणत्या बाबतीत वेगळे ठरले? म्हणजे इतकी वर्ष उलटून गेली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं विस्मरण आपणाला होत नाही. अशा कोणत्या क्वालिटीज होत्या, असे कोणते गुण होते ज्यामुळे शिवाजी राजांचं स्मरण आपणाला आज देखील होतं, याचा विचार या पाठाच्या निमित्ताने आपण करूयात. पहिला गुण सांगितलाय लेखकाने, गुणज्ञता व निपक्षपात बुद्धी. गुणज्ञता म्हणजे गुणांची पारख, आणि निपक्षपात बुद्धी म्हणजे कुणाच्या बाबतीतही पक्षपात करायचा नाही. आपल्या आताच्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणूयात की पार्सलिटी करायची नाही, नॉन पार्शल राहायचं, निपक्षपाती राहायचं. हा छत्रपती शिवाजी राजांच्या अंगी असणारा खूपच महत्वाचा गुण होता. बघा लेखकाने काय सांगितलंय. लेखक म्हणतायत की महाराजांच्या ठाई कमालीची गुणग्राहकता होती. कुणाच्या अंगी कुठला गुण आहे आणि त्याच्यावरती आपण कोणती जबाबदारी सोपवली पाहिजे हे राजांना फार नेमकेपणाने कळत होतं. आणि ती जबाबदारी सोपवत असताना हा आपला मित्र आहे, हा आपला नातलग आहे, हा आपला जवळचा आहे, हा मात्र दूरचा आहे, असली गोष्ट त्यांच्या मनात सुद्धा यायची नाही. तर ज्याच्या अंगी जो गुण आहे त्याच्यावरती ती जबाबदारी सोपवायची, आणि एकदा काय जबाबदारी सोपवली की पूर्ण भरवसा टाकायचा आणि त्याला ते काम पूर्ण करू द्यायचं. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असणारा खूप महत्वाचा गुण आहे असं लेखकाला वाटतं. आणि खरंच हा खूप महत्वाचा गुण आहे. ज्याला कुणाला नेतृत्व करायचं असेल त्याने ज्या समूहाचं नेतृत्व करायचं आहे, ज्या टीमचं नेतृत्व करायचं आहे, त्यामध्ये कुणाकडे कुठला गुण आहे हे त्या नेत्याला हेरता यावं लागतं, ओळखता यावं लागतं. आणि त्याच्यानंतर हा माझा तो तुझा असा भेदभाव न करता ज्याच्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी भरवशाने त्याला पूर्ण करू द्यावी लागते. या 2 गुणांचं महत्व म्हणूनच खूप जास्त आहे. दुसऱ्या गुणाबद्दल लेखकाने सांगितलंय, छत्रपती शिवाजी राजांच्या अंगी निष्कपटीपणा व मित्रभाव होता. आता खरं तर हा पहिल्या गुणाचाच विस्तार आहे. निष्कपटीपणा म्हणजे कपट ठेवून राजांनी आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये काहीही केलं नाही. कपटीपणा हा त्यांच्या स्वभावाचा भाग नव्हता, किंवा कपटीपणाचा दुर्गुण त्यांच्या स्वभावाला स्पर्श देखील करून गेलेला नव्हता. उलट ते मित्रत्वाने वागायचे. कुणाशीही कपटीपणानं वागण्यापेक्षा मैत्रभावानं वागणं राजांना जास्त महत्वाचं वाटायचं. म्हणून लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी राजांच्या हाताखाली जे लोक काम करत होते त्यांना आपण आजही राजांचे मावळे किंवा राजांचे मित्र म्हणून ओळखतो. बाजीप्रभू देशपांडे असतील, किंवा मदारी मेहतर असतील, किंवा तानाजी मालुसरे असतील, हे छत्रपती शिवाजी राजांच्या राज्यकारभारात काम करणारे सेनानी होते असं आपणाला वाटत नाही. आपणाला वाटतं अरे हे तर शिवाजी राजांचे मित्र होते, हे मावळे होते. हे का वाटतं आपणाला? कारण राजांनी त्यांच्याशी वागताना जे नातं जपलं होतं ते मैत्रीचं होतं, आणि या मैत्रीच्या नात्यामुळेच
हे सगळे लोक छत्रपती शिवाजी राजांवरती आपला जीव ओवाळून टाकायला, आपल्या प्राणांचं बलिदान द्यायला तयार झाले, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढच्या गुणाबद्दल लेखक म्हणतोय की जरब हा छत्रपती शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्वामधला एक खूप महत्वाचा गुण होता. खूपदा असं होतं की नेत्याने आपल्या टीम सोबत, आपल्या संघासोबत, लोकसमूहासोबत जर मैत्रीचं नातं ठेवलं तर ती टीम, तो संघ डोक्यावर चढण्याची पण एक शक्यता नाकारता येत नसते. हा काय राजा आपलाच आहे, याला काय घाबरायचं, हा तर आपला मित्रच आहे, अशा पद्धतीचा एक अपसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या बाबतीतही छत्रपती शिवाजी महाराज वेगळे ठरतात. शिवाजी राजे मित्रभावाने वागतात, आदराने वागतात, पण त्याच वेळी त्यांची आपल्या सहकार्यांवरती असणारी जरब ती मात्र पराकाष्ठेची असे. जरब याचा अर्थ, जर कुणी एवढ्या तेवढ्या गोष्टीनं शिरजोर होत असेल, कामामध्ये कुचराई करत असेल, तर महाराज त्याची गय करायचे नाही, तर त्याला शिक्षा करायची. मग तो कुणी कितीही मोठा असो, त्यावेळेस त्याच्या मोठेपणाचं दडपण छत्रपती शिवाजी राजांवरती यायचं नाही, उलट त्याला योग्य ते शासन केलं जायचं. याला लेखकाने जरब असं म्हटलेलं आहे आणि हा त्यांच्या व्यक्तिमत्वामधला महत्वाचा गुण होता. पुढचा गुण आहे उद्यमशीलता. आता उद्यमशीलता हा गुण खूप महत्वाचा आहे. नेत्याच्या अंगी तर हा गुण असलाच पाहिजे. उद्यमशीलता म्हणजे स्वतः उद्योगी असणं, स्वतः कृतीप्रवण असणं, स्वतः कृतिशील असणं. आधी केले मग सांगितले, हा गुण नेत्याच्या अंगी असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्यांना अमुक अमुक गोष्ट करा असं नुसतं शब्दांनी सांगत नव्हते, तर कृतीनं दाखवून देत होते. अगोदर राजे स्वतः पराक्रम गाजवायचे आणि त्या पराक्रमाची प्रेरणा घेऊन त्यांचे सहकारी लढण्यासाठी मैदानामध्ये उतरायचे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. नाहीतर नेत्यांबद्दल असं म्हटलं जातं ना, तुम लढो हम कपडे संभालते हैं. या पद्धतीचे पण काही नेते असतात, जे आपल्या कार्यकर्त्यांना, सहकार्यांनाच अगोदर पुढच्या फळीमध्ये पाठवतात, त्यांनाच लढायला लावतात आणि ते जर जगले वाचले तर त्यावरून मग त्या लढाईचा निकाल वगैरे ठरत असे. राजांनी असं कधीच केलं नाही. तर छत्रपती शिवाजी राजे हे समशेर हातामध्ये घेऊन रणकंदनात सगळ्यांच्या पुढे असत व आपल्या अंगी असणारे अप्रतिम शौर्य, वीर्य व युद्ध कौशल्य प्रकट करत असत, जेणेकरून त्यांच्या पदरच्या कोणाही वीरास महाराजांपेक्षा आपल्या अंगी हे शौर्याचे, पराक्रमाचे गुण अधिक आहेत अशी घमेंड मिरवण्याची संधीच त्यांना मिळत नसे. म्हणून आळशीपणाने स्वस्थ बसणं हा राजांचा स्वभाव नाही, तर सतत उद्योगी राहणं, सतत कृतीप्रवण राहणं, सतत मोहिमांमध्ये नव्या नव्या पराक्रमांमध्ये गुंतलेलं असणं हा छत्रपती शिवाजी राजांच्या अंगी असणारा खूपच महत्वाचा असा गुण आहे. यामुळेच लेखक म्हणतो की त्यांच्या या पराक्रमामुळं जे त्यांच्या हाताखाली काम करणारे बाकीचे पराक्रमी सरदार असतील, ते सुद्धा राजांना अगदी घाबरून असायचे. त्यांना वाटायचं की आपण या पराक्रमी असणाऱ्या आपल्या राजापुढे लीन आणि नम्र राहायला पाहिजे. पुढचा गुण लेखकानं सांगितलाय लोकवशीकरण. याला लोक संमोहन असंही म्हणता येईल, किंवा जे लोक आहेत त्या लोकांमध्ये आपलं जे म्हणणं आहे, आपलं जे काम आहे, आपली जी योजना आहे, आपलं जे स्वप्न आहे, आपलं जे ध्येय आहे,
आपला जो ध्यास आहे तो लोकांमध्ये उतरवता येणं. एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी राजांचा कालखंड 1630 ते 1680 असा आहे. या कालखंडात एखाद्या छोट्या मुलानं, 15-16 वर्षाच्या मुलाने स्वराज्य स्थापण्याचं स्वप्न पाहावं, ते आपल्या सहकार्यांच्या, मित्रांच्या मनामध्ये उतरवावं आणि नंतर आपल्या प्रजेमध्ये देखील ते जे स्वप्न आहे ते प्रज्वलित करावं. ही गोष्ट आज आपणाला वाटते तितकी सोपी नव्हती. पण तरी छत्रपती शिवाजी राजे आपल्या मित्रांच्या, सहकार्यांच्या, मावळ्यांच्या आणि नंतर प्रजेच्या देखील मनामध्ये स्वराज्याचं स्वप्न चेतवू शकले. याला कारण ठरलं त्यांच्या व्यक्तिमत्वामधलं लोकवशीकरणाचं तत्व. लोकवशीकरण म्हणजे काय? तर लोकवशीकरण म्हणजे लोकांना वश करणं, लोकांना संमोहित करणं. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी जे काही लोक होते त्या लोकांना राजे करत असलेलं काम हे किती मोठं आहे, किती ग्रेट आहे याची कल्पना होती. म्हणून आपण राजांशी बेईमानी करणं म्हणजे या स्वराज्याच्या स्वप्नासोबत बेईमानी करण्यासारखं आहे. राजांशी दंगा आणि फंदफितुरी करणं, दगाफटका करणं म्हणजे या स्वराज्याच्या स्वप्नाला बेचिराग करण्यासारखं आहे. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी जे काम करत होते त्या सगळ्यांना होती. म्हणून बघा, छत्रपती शिवाजी राजे हे जेव्हा आग्र्याला औरंगजेबाच्या अटकेमध्ये होते त्यावेळेस देखील राजांचं जे राज्य आहे, स्वराज्य आहे, ते दंग्या धोप्यामध्ये अडकलं नाही, फंदाफितुरीमध्ये अडकलं नाही. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी आपलं स्वप्न या सगळ्या सहकार्यांच्या, मावळ्यांच्या, मित्रांच्या डोळ्यांमध्ये असं काही पक्क केलं होतं की ते स्वप्न राजांपुरतं सीमित राहिलं नाही, तर ते सगळ्यांचं होऊन गेलं होतं. नेत्याच्या अंगी, लीडरच्या अंगी ही खूप महत्वाची गोष्ट असली पाहिजे की त्यानं आपला ध्यास हा सगळ्यांचा करून टाकला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी राजांच्या अंगी असणारं लोकवशीकरणाचं हे जे तत्व आहे ते लेखकाला महत्वाचं वाटतं. पुढचा गुण आहे कल्पकता. महाराजांच्या ठायी असणारा पुढचा गुण म्हणजे कल्पकता आहे. कल्पकता याला आपण क्रिएटिव्हिटी असंही म्हणू शकतो किंवा इमॅजिनेशन असंही म्हणू शकतो. बघा, राजांनी जे काही केलं ते अगोदर कोणीच केलं नव्हतं. अगोदर कोणी न केलेली गोष्ट नव्याने करणं हे कल्पना शक्तीशिवाय शक्य होत नाही. राजे ज्या काळामध्ये झाले होते त्या काळात काय करायचे बाकीचे लोक किंवा सर्रास घडणारी गोष्ट काय होती, तर ती गोष्ट अशी होती की यवनी अंमलात, यवनी याचा अर्थ मुसलमानी, मुसलमानी अंमलात 10,000 20,000 असे बलाढ्य मराठे सरदार नांदायचे. ते मोठमोठ्या जहागिरी वहिवाटीत असता त्यांच्या मनात काय कल्पना यायची, 10,000चा मनसबदार असेल तर त्याला वाटायचं आपण 20,000 मनसबदार व्हावं, आपण मोठा सरदार सरंजामदार व्हावं, इतकंच वाटायचं. जो बादशाह आहे त्यानं आपल्यावरती खुश व्हावं आणि आपणाला मोठी जहागीर बहाल करावी. यापेक्षा मोठं स्वप्न त्या काळातले बाकीचे सरदारांचे पुत्र किंवा सरदारही पाहत नव्हते. शिवाजी राजांचं वेगळे पण याच्यामध्ये आहे, जे कुणीच पाहू शकलं नाही ते पाहण्याचं जे धाडस आहे ते राजांनी दाखवलं. हे घडलं कशामुळे, तर त्यांच्या अंगी असणाऱ्या कल्पकतेमुळे. आणि ही कल्पकता लेखकाने सांगितलेलं आहे बुद्धिमत्तेवरती अवलंबून असते. ही गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे. बुद्धिमान माणूस हाच कल्पक असतो.
कल्पकता आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टी एकजीव झालेल्या आहेत. म्हणून लेखक असं म्हणतो आहे की छत्रपती शिवाजी राजांची बुद्धी अतितीव्र होती. सर्व प्रकारची माहिती मिळविण्याचा हव्यास त्यांच्या अंगी अमर्याद होता. ते सतत चौकस असायचे. त्यांचं ज्ञान भांडार सर्वदा परिपूर्ण असायचं. गरज पडली तर दुसऱ्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा घेण्यासाठी ते सतत तयार असायचे. पण ते काही फक्त आपण असं म्हणूयात की बऱ्याचदा आपल्याला वाटतं बुद्धिमान म्हणजे कोण, तर ज्याची स्मृती दांडगी असते, ज्याला लक्षात खूप राहतं. आपल्या शिक्षण पद्धतीनं पण असं केलेलं आहे की ज्याची स्मरणशक्ती चांगली आहे, ज्याचं पाठांतर चांगलं आहे, त्याला बुद्धिमान मानलं जातं. राजे या अर्थानं बुद्धिमान होते असं लेखकाला म्हणायचं नाहीये. तर बुद्धिमान असणं म्हणजे फक्त स्मृतीत तल्लक असणं असं नाही, मेमरी स्ट्रॉंग असणं असं नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धिमान होते, कल्पक होते, कारण एखादी गोष्ट करत असताना कुठल्या कुठल्या युक्त्या प्रयुक्त्या वापरायच्या. एक युक्ती अयशस्वी झाली तर दुसरी युक्ती कशी तयार ठेवायची. ए प्लॅन फेल झाला तर प्लॅन बी कसा तयार ठेवायचा. या बाबतीमध्ये राजे जी काही बुद्धिमत्ता वापरत होते त्यामुळे ते कल्पक होते, ते बुद्धिमान होते असं लेखक म्हणतोय. आपल्या पुस्तकात यांचा उल्लेख नाही, पण मी 2 दाखले तुम्हाला देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कल्पकता हा गुण म्हणजे नेमका काय. तुम्हाला माहिती आहे अफजल खान जो आहे त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवून राजांनी त्याचा वध केला. आता एक लक्षात घ्या, जो अफजल खान आहे तो काही कुणी आयरा गैरा नाही. अफजल खान हा प्रचंड पराक्रमी आहे. अगदी अफजल खानाची स्वारी आपल्यावरती चाल करून येते असं कळलं तरी सुद्धा अनेकांची फेफे उडायची, अनेक जण घाबरून जायचे. अशा अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी राजांनी बोलावणं, त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जे प्रतापगडचा पायथा म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं स्वतःचं बॅटल ग्राउंड आहे, स्वतःच्या बॅटल ग्राउंड मध्ये शत्रूला बोलावणं आणि मग नंतर त्याचा वध करणं हे छत्रपती शिवाजी राजांनी मनगटाच्या बळावर केलेले नाही, मेंदूच्या, बुद्धिमत्तेच्या, कल्पकतेच्या बळावरती केलेला आहे. जर समोरासमोरची लढाई अफजल खानासोबत झाली असती तर कदाचित राजे जिंकू शकले नसते. म्हणूनच त्यांनी समोरासमोरची लढाई टाळण्यासाठी अफजल खानाला मी तुला घाबरलो आहे, तू पराक्रमी आहेस, म्हणून एकदा तुझी मला भेट घ्यायची आहे, या पद्धतीची याचना त्याच्या दरबारात पोहोचवली होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट कोणती आहे, आपल्या सामर्थ्याचा नेमका परिचय आणि युक्तीने, कल्पकतेने आपण शत्रूचा पाडाव कसा करायचा याची योजना आखणं. इथे राजे किती बुद्धिमान होते, मुत्सद्दी होते ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, दुसरा दाखला आहे अफजल खानाच्या वधानंतर राजांची दुसरी महत्वाची मोहीम कुठली असेल तर ती आहे शाहिस्ते खानाची बोट छाटणं. बघा, अफजल खानाला जसं प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं तसं राजांनी शाहिस्ते खानाला काही राजगडाच्या पायथ्याशी बोलवलं नाही. बाबा तूही भेटीला ये, मी तुलाही घाबरलोय. तर अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून मारल्यानंतर शाहिस्ते खानाला मात्र लाल महालामध्ये घुसून त्याची बोट छाटलेली आहेत. मला सांगायचंय काय, तर अफजल खानाला बोलावून मारायचं आणि शाहिस्ते खानाला जाऊन त्याची बोट छाटायची, म्हणजे कुठलीही टॅक्टिक्स, कुठलीही युक्ती प्रयुक्ती त्यांनी रिपीट केलेली नाही. म्हणूनच ते कल्पक आहेत, म्हणूनच ते किती बुद्धिमान आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. याच कल्पकतेचं कौतुक लेखकानं केलेलं आहे. मित्रांनो, पुढचा त्यांच्या अंगी असणारा जो महत्वाचा गुण आहे तो आहे तेजस्विता व स्वाभिमान. या गुणाचा आपण आजच्या तासामध्ये अर्थ समजून घेणार आहोत आणि पुढच्या तासिकेमध्ये उर्वरित गुणांचा आपण विचार करणार आहोत. म्हणजे ज्याप्रमाणे वाचनासाठी आपल्याला 2 तासिकांचा वापर करावा लागला,
त्याच पद्धतीनं या पाठाच्या विवेचन आणि विश्लेषणासाठी सुद्धा 2 तासिका आपल्याला वापराव्या लागणार. मला असं वाटलं होतं की एका तासिकेमध्ये आपल्याला हा भाग पूर्ण करता येईल, पण नाही. जेव्हा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणमहात्म्य समजून घेणारे विद्यार्थी तुमच्यासारखे, तेव्हा ते एका तासामध्ये करणं शक्यही नाही. तेजस्विता आणि स्वाभिमान या पुढच्या 2 गुणांची चर्चा लेखकाने पुढे केलेली आहे. महाराजांच्या ठायी असणारा पुढचा महत्वाचा गुण लेखकाला वाटतो तो म्हणजे तेजस्विता. तेजस्विता म्हणजे काय, तर छत्रपती शिवाजी राजांच्या अंगी तेज होतं आणि हे तेज त्यांच्या स्वाभिमानातून आकाराला आलेलं होतं. हा स्वाभिमानच होता ज्याने कुठल्या तरी निजामाच्या असेल किंवा अन्य जे त्या काळामधले राजे होते म्हणजे आदिलशाही असेल त्यांच्याकडं चाकरी करणं शिवाजी राजांनी पसंत नाही केलं. लेखक तर इथपर्यंत म्हणतो की स्वतःच्या पायावर उभे राहून ओली कोरडी भाकर मिळाली तरी तिच्यामध्ये संतोष मानून राहण्यात राजांना अधिक सुख वाटायचं. यातून त्यांच्या स्वाभिमानाचं महत्व आणि महात्म्य लेखकानं सांगितलेलं आहे. आणि या कारणामुळंच त्यांनी दुर्घट असा उद्योग स्वीकारला. दुर्घट याचा अर्थ अगोदर कुणालाही सुचलं नव्हतं इतकं अवघड, अगोदर कुणी ते करण्याची डेअरिंग केली नव्हती इतकं अवघड. बरं, हे सगळं करून धनसंपदा आणि सौख्य मिळेल याची खात्री नाही, उलट आलंच तर मरणच वाट्याला येण्याची शक्यता आहे. असं असताना सुद्धा स्वाभिमान आणि या स्वाभिमानाच्या बळावरती जे आपण स्वीकारलेलं आहे, जो ध्यास आपण अंगीकारलेला आहे त्याच्यासाठी झपाटून जाणं, या गुणाला लेखकानं तेजस्विता असं संबोधलेलं आहे. आणि म्हणून असे तेजस्वी पुरुष जे असतात ना, ते तेजस्वी पुरुष इतके स्वाभिमानी असतात की बघा, आग्र्याला जेव्हा औरंगजेबाच्या तावडीत छत्रपती शिवाजी राजे होते तेव्हा सुद्धा त्यांनी औरंगजेबानी केलेला जो अपमान आहे, जी मानखंडन आहे, ती त्यांना सहन झाली नाही. आपला कुणीही उपमर्द करू नये, आपणाला कुणी दोष लावू नये, आपणाला कुणी तुच्छ लेखू नये, याविषयी महाराज सतत जपत राहायचे. म्हणूनच त्यांच्या हातून अलौकिक असे पराक्रम झाले. लेखक म्हणतोय की महातेजस्वी पुरुष राष्ट्राच्या अभ्युदयास कसे कारणीभूत होतात हे महाराजांच्या चरित्रातून आपणाला अगदी ठळकपणानं लक्षात येतं. आणि या सगळ्या गुणांसोबत त्यांचं जे पर्सनल कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये असणारा सदाचार, त्याच्यामध्ये असणारा निर्व्यसनीपणा, ही गोष्ट खूपच महत्वाची ठरणारी आहे. थोडक्यात काय, तर तेजस्विता आणि स्वाभिमान हे महाराजांच्या ठायी असणारे गुण त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाला अत्यंत महत्वाचं असं एक तेज, एक वलय प्राप्त करून देणारे ठरले आहेत, हे लेखकाला सांगायचं आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणसंकीर्तन या पाठाच्या विवेचन आणि विश्लेषणाची ही तासिका या ठिकाणी आपण थांबवतोय. आजच्या तासिकेत आपण अर्ध्याच भागाचं विवेचन विश्लेषण केलं आहे. मी फक्त एकदा त्याची आवृत्ती, जे गुण लेखकाने सांगितलेत, ज्याची चर्चा आपण आजच्या तासात केली, त्याची फक्त एकदा आवृत्ती घेतो. पहिला गुण लेखकाने सांगितलाय गुणज्ञता व निपक्षपात बुद्धी. पुढचे गुण सांगितलेत निष्कपटीपणा व मित्रभाव. पुढचे जरब. पुढचे उद्यमशीलता. पुढचे लोकवशीकरण. पुढे कल्पकता. आणि आपण शेवटी बघितलं तेजस्विता व स्वाभिमान. पुढच्या तासिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असलेल्या उर्वरित गुणांचा आपणाला विचार करायचा आहे. जसा गुणांचा विचार आपणाला करायचा आहे त्याच पद्धतीनं या पाठाच्या उर्वरित भागात लेखकाने हेही सांगितलेलं आहे की त्या गुणांपासून आपल्या देशात त्या काळात, म्हणजे हा पाठ जो आहे तो इसवी सनाच्या 19व्या शतकामधला आहे, त्या काळात काम करणाऱ्या पुढाऱ्यांनी कोणता बोध घ्यावा आणि सामान्य जनांनी कोणता बोध घ्यावा याचाही विचार आपणाला पुढच्या तासिकेमध्ये करायचा आहे. धन्यवाद. आभार.